मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला प्रत्येक तिथीला विशेष महत्त्व असतं। मग उद्या दिनांक 27 ऑगस्ट 2026 उद्या आली आहे पौर्णिमा। ही पौर्णिमा खास आहे कारण ही नारळी पौर्णिमा आहे। श्रावणामधली येणाऱ्या पौर्णिमेला आपण नारळी पौर्णिमा म्हणत असतो। मग या नारळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे। याने आपल्या मुलाच्या करिअरमध्ये, नोकरीमध्ये काही समस्या येत असेल, घरामध्ये इडापिडा असेल, घरामध्ये नकारात्मकता असेल, 100% दूर होणार आहे। उद्या नारळी पौर्णिमा म्हणजे उद्या या दिवशी जर आपण हा खास नारळ हे कुठे तुटलेलं फुटलेलं नसावं। नारळ घ्यायचा आहे, एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या नारळ आपल्याला त्या लाल कपड्यात ठेवायचा आहे आणि वरून आपल्याला एक मोळीचा धागा किंवा एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला त्याच्यावर पूर्णपणे बांधायचा आहे। आणि त्यानंतर प्रत्येक घरातील जे सदस्य आहे त्या सदस्याच्या अंगावरून आपल्याला 7 वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवायचं आहे। आणि त्यानंतर कुठेही जिथे वाहतं पाणी असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला नेऊन टाकायचं आहे। असं केल्याने आपल्या घरातील इडापिडा जाते, आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, कष्ट नाहीसं होतं। अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे, निश्चित करावा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।